नमस्कार. महाराष्ट्र कर्नाटकमध्ये कोसा खिल्लारमध्ये ज्या खिल्लार वळूने सर्व खिल्लार क्षेत्रातील लोकांना वेड लावून सोडले. आपल्या दावणीला एक तरी असं खिल्लार पाहिजे असा तो तिकोंडी गावचा राजा, ज्या व्यक्तीने त्याला नावारूपाला आणलं, ज्या व्यक्तीच्या घरून तो महाराष्ट्र कर्नाटकमध्ये प्रसिद्ध झाला आणि महाराष्ट्र कर्नाटकमध्ये त्याच्या लाईनचे सगळ्यात जास्त खिल्लार वळू पाहायला भेटतात. असे तिकोंडी राजाचे मालक श्रीशैल रामचंद्र दळवाई, राहणार तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली, यांच्याशी आपण थोडं विचारविनिमय करून त्यांच्याशी त्या खिल्लारविषयक माहिती विचारणार आहोत. पाहूया त्यांच्याशी हितगुज. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. पाहू शकता ही कालवडींची लाईन आहे. कुणाची आहे कालवड? पाहू शकता कालवडींची लाईन आहे ही गायी पाहू शकता. अशा प्रकारच्या गायी आहेत, तुम्हाला भेटू शकतात. ही कालवड आहे सुंदर. बाबा केवढ्याला विकली कालवड? हा, कुठल्या वळूची आहे म्हणून विकली? ह्या वळूची आहे. हे वळू कुठल्या वंशावळीत नाही काय माहित आपल्याला. असं होय. पाहू शकता चेहऱ्याला सुंदर देखणी आखीव रेखीव कालवड आहे आणि अशा प्रकारचे गायींची लाईन आहे. पाहू शकता कसं नाद भरी वासरू आहे बघा. चप्पल चलाक देखणं वासरू आहे. कुणाचं आहे मामा? आपलाच आहे ना. कोणत्या गावचं? विकाय आणलंय? कसं वय काय आहे? वय 5 महिन्याचं आहे. 5 महिन्याचं. कुठल्या वळूचं वासरू आहे? राजाचं नातो. कोणता राजा? तिकोंडी राजाचं नातो. तिकोंडी राजाचा नातो आहे. ह्याचा वडील कुठला? पण त्याच्या वडील आपल्याकडेच होतो. कोणता? कलोड साखरकडे आणलेला ते बैल होतो. कल्लोळी सावकार कडून. किती किंमत सांगता याची? त्याची किंमत 1 लाख सांगतो. 1 लाख सांगताय. आई कुठली याची? त्याची आई राजाच मुलगी. राजाची मुलगी. एकच वंशावळी ब्लड लाईन. आणि ही राजाचं ब्लड. राजाचं ते मुलगा. हे बी राजाच मुलगाच मुलगा आहे. मुलाचा मुलगा नातू. ह्याची आई कुठली? ही जी आहे राजाच नाही, राजाच्या भावाची बरोबर आहे. पण गाव कुठलं? तिकोंडी. ह्याच्या आईचं गाव तिकोंडी. तिकोंडीच. आणि ह्याचं पण आईचं हे जे उतनाळ. उतना. कुणाकडची? विजापूर तालुका उतनाळ. कुणाकडची गाय? ते उतनाळचं काय होतं ते आपलं ते पाहुण्याची होय. हा कुठल्या वंशावळीमधनं वळू आहे? हे राजाचा नातू. राजाचा नातू. ह्याचा वडील कुठला? त्याच्या वडीला ते हिवरगाव सतीश बैला. हिवरगावचे सतीश होनराव यांचा शिंगवाकडा बैल. त्याच्या हे मुलगा. हे मुलगा. आता गाय भरायसाठी आणलाय का विकायला? गाय भरायसाठी आणलाय ना. प्रदर्शनला. किती घेताय गाय भरवाय? गाय भरायला 2000 घेतो. 2000 घेताय. किती गाय भरवल्या ह्याच्या? नाही नाही नाही, घरी असताना किती भरवल्या? घरी असताना 10, 11. नाही नाही नाही, आतापर्यंत किती भरवल्या ह्याच्या? आतापर्यंत टोटल 400. पावणे 400. किती घेताय गाय भरवाय? गाय भरवायला लांबून आलेला 1500 घेतो. त्याचा लोकलला 2000 घेतो. बाहेरनं आलेल्या 1500, लोकलच्यांना 2000. तरी बी काय. तुमचं नाव सांगा. माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाई. श्रीशैल रामचंद्र दळवाई. साकिन तिकोंडी. साकिन तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8600 8600 713 713 005. 005. व्हॉट्सअप नंबर 80 88 88 28 47 47 21. 21. पाहू शकता
अशा प्रकारे आपण श्रीशैल दळवाई यांच्या घरी न जाता आपल्याला हे विजापूर यात्रेमध्ये भेटलेले आहेत. आपण यांची इथं मुलाखत घेतलेली आहे. ह्याची किती किंमत सांगताय? त्याचे 1.25 लाख सांगतो. 1.25 लाख. आणि ती पलीकडची कालवड कुठल्या ओळूची? आपला राजा ते बी नातो, ती बसलेला कालवड ते बी नातो. ती कालवड आहे दोन्ही? हा, दोन्ही कालवड. कालवडी विकाय आणल्यात का प्रदर्शन? ती प्रदर्शन आणलंय. प्रदर्शनला. आणि पलीकडची कालवड? पलीकडची कालवड ते बी विकायला आलाय. त्याची किती किंमत सांगताय? त्याच्या 85 सांगतो. वय काय आहे तिचं? वय 1 वर्ष आहे. 1 वर्षाची आहे. वर्षाचं आहे. आणि तिची आई कुठली? त्याची आहे हे ते हुबनूरची लांबडाबाई खानदानची. हुबनूर लमनबाई खानदानची. हा. आणि वडील कुठला? आज रात्री आले ना त्याचे वडील माहित नाही. माहित नाही होणार. माहित नाही. ही काय राजाचे नागाव बैलाचं ते कालवाडा. नागावचं आणलं होतं राजाचा मुलगा. नागावचे. हा, त्याचे मुलगा आणलं होतं मी. त्या राजाचा मुलगाच ही मुलगी. तिकोंडेचा जो राजा होता, राजा बैल, तो तुमच्याकडे किती वर्ष होता? माझ्याकडं 3.5 वर्ष होतो. 3.5 वर्ष. त्याच्याकडून किती गाय भरवल्या होत्या? त्याच्या 2,500 वर भरला तो. 2,500च्या वर भरवल्या होत्या. तो ह्याच कलरचा होता का ह्याच्यात काय बदल होता? त्याच ही पुण्याला जन्म होतो प्रतिदादाकडे. हा पृथ्वीराज खुटवड पुणे. हा, पुणे यांच्याकडे जन्माला आलता. हा, जन्मानंतर आम्ही काय केलो तेव्हा 6 महिन्याचं पासरू होता. तेव्हा 5,05,000 आणला आम्ही. 5.25 लाखाला ही आणलाय. हा, प्रतिदादाकडनं. पृथ्वीराज खुटवड पुणे यांच्याकडून. हा, मग ही कोण कल्लोळी सावकार. कल्लोळी सावकार. गोकाक तालुका. त्यांनी घेतलाय. त्यांनी घेतला. त्याच्याकडून मी 2.5 लाखला हे घेतला आता. त्याच्याकडून परत 2.5 लाखाला तुम्ही घेतला. सावकारनं मला दिलंय. सावकारने परत तुम्हाला दिला. देऊन आम्हाला 6 वर्ष झालंय. आता त्याच्यात ना कोण 300-400 बरं मी हे लावलंय आता. एका ह्याच्यामुळे दिला काय त्यांनी? ते एक नाही, वर खाली आहे. 2 आहे बी वर खाली आहे. वर खाली आहेत. 2 बी आहे. 2 आहेत त्या वर खाली आहेत का? ह्याची पैदास झाली का? झाले की आता 3 महिन्याचा आत आहे. 1 नंबर पडले बाबा. ही मला राजाच सगळं चित्रा मोहराच्या गुण सगळं ते मला दिसतंय म्हणताना पुन्हा ते. आणि त्या खुटवड यांनी कुठलं वळू भरला होता? ते आपला हिवरगावच्या सतीश होनराव यांचा. त्या भरला होता. त्याच्याकडून घाईने गाप झालेल्या गाय त्यांनी नेलं होतो दादा. सतीशराव होनराव हिवरगाव यांच्या वळूकडून जी गाब राहिली होती गाय, गाब राहिलेला गाय त्यांनी विकत नेलती. विकत त्याने आपला प्रतिदादा नेलं होतं. पृथ्वीराज जन्म होतं. त्याला ही जन्माला आलत. पाहू शकता कशा प्रकारची पैदास झालेली आहे. हेच ते मालक आहेत ज्यांचं वळूचं नाव आज महाराष्ट्रभर गाजतंय. आणि महाराष्ट्र कर्नाटकमध्ये त्याचं नाव 1 नंबरला टॉपमध्ये घेतलं जातं. आणि सगळ्यात जास्त वंशावळ जी वळूची महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जी सध्याला नामांकित बैलांमध्ये गणली जाते किंवा ज्याचे बैल जे वळू क्षेत्रामध्ये सध्याला 1 नंबरमध्ये आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या कर्नाटकमधल्या टॉपला वळू आहेत. त्याची पैदास सुद्धा चांगली होते. त्याच्या वंशावळीतल्या गायी, खिल्लार, कालवडी भरपूर टॉप लाईनच्या चांगल्या किमतीने जात आहेत किंवा त्याला चांगले वंशावळीतनं संबोधलं जाते. त्या वंशावळीचं जन्मदाता किंवा त्या वंशावळीची पैदास करणारे किंवा तो तिकोंड राजा सांभाळणारे व ज्यांच्या दावणीला तो शेवटपर्यंत होता असे हे श्रीशैल सिद्ध दळवाई. श्रीशैल रामचंद्र दळवाई, साकीन तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. पाहू शकता हे आज आपल्या बरोबर आहेत विजापूर यात्रेमध्ये. एकदम पूर्वेकडच्या
डाव्या कोपऱ्याला त्यांची दावण आहे, पाहू शकता. त्यांच्याकडे वळू आहेत, 2 कालवडे आहेत आणि 2 खोंड विक्रीसाठी आहेत, 1 कालवड विक्रीसाठी आहेत. नामांकित वळूच्या नामांकित दावणीचे मालक व जुने जाणते जाणकार ज्यांना म्हटलं जातं ते व्यक्ती आज इथं आलेले स्वतःची दावण घेऊन. पाहू शकता त्यांच्या दावणीला कसे आखीव रेखीव मापाचे सुंदर देखणे चप्पल छला कालवडी खोंड आहेत. ज्यांना हवे असतील तर ही कालवड विक्रीसाठी आहे. पाहू शकता सुंदर कालवड आहे. सुंदर देखणी कालवड आहे, रुबाबदार कालवड आहे, पाहू शकता. आणि पारखून पाहून आणलेले आहेत, कुठलाही बट्टा नाही, भवरा नाही, गोम नाही. पाहू शकता अशा दावणीची आज आपण आपल्याला मुलाखत घ्यायला भेटली. हे मालकांचे आभार आणि आपलं नशीब की हे आपल्याला ह्या यात्रेमध्ये भेटले. कारण आपण बरेच दिवस ऐकून होतो यांची मुलाखत घेण्यासाठी, तर हे आपल्याला इथं भेटलेले आहेत. त्या निमित्त आपण त्यांचे आभार मानू. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल. नमस्कार.